महाराष्ट्रामध्ये एकूण 16 ठिकाणी उद्या मॉकड्रिल होणार आहे आणि त्याच अनुषंगानं रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या होणाऱ्या मॉकड्रिल संदर्भातील महत्त्वाची बैठक या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। कारण कोकण किनारपट्टी ही सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची मानली जाते। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या ही महत्त्वपूर्ण बैठक होते आहे। उद्या होणाऱ्या मॉकड्रिल संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। सर्व शासकीय विभागातील प्रमुख अधिकारी या बैठकीला या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। उद्याच्या मॉकड्रिल संदर्भात ही महत्त्वपूर्ण बैठक असून यामध्ये मोठे निर्णय या ठिकाणी घेतले जाण्याची शक्यता आहे। तटरक्षक दल, कस्टम विभाग आणि त्याचप्रमाणे पोलीस सुरक्षा दल या सर्व विभागाचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। मॉकड्रिल कशा पद्धतीनं केलं जाईल त्या अनुषंगानं ही बैठक या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे। खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 16 लँडिंग पॉईंट आहेत आणि जर बघितलं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामधील सागरी किनारा हा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि त्याच अनुषंगानं हे मॉकड्रिल जे होणार आहे त्या अनुषंगानं हे या मॉकड्रिलमध्ये काय काय करता येऊ शकेल या संदर्भातील ही बैठक या ठिकाणी असलेली पाहायला मिळते। एकंदरीतच जिल्ह्यातील प्रमुख मुख्य अधिकारी त्याच पद्धतीनं पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी स्वतः आणि तटरक्षक दल आणि कस्टम विभागाचे अधिकारी देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं या बैठकीमध्ये उद्या कशा पद्धतीनं हे मॉकड्रिल होईल आणि ह्याची अंमलबजावणी कशी केली जाईल या संदर्भातील नियोजन या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।